हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आजचा दिवस मला खूप सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल। तर इथे माझी कणी अख्खा मसूर मी कुकरला लावून घेतलेला आहे आमटीसाठी। आणि इथे मी छोले बनवलेले भाजी, आणि त्यानंतर मी पुऱ्या पण बनवून नीलसाठी डबा दिलेला आहे। अजून थोड्याशा पुऱ्या बनवायच्या, त्या मी नंतर करेन। तर कणी मी आता एकदा मशीन झालेलं आहे माझं, ते आता कपडे उन्हात घाले आणि अजून एकदा लावलेले। आणि सणावाराचं कसं तर साड्या वगैरे असं नेसणं होते, तर ते मी आता ह्या काढून ठेवलेले बाजूला, कारण ह्या मला हातानं धुवायच्यात, ह्या मी मशीनला लावणार नाही। कारण कसं नवीन साड्या असतात, कलर एकमेकाला लागू शकतात, किंवा त्याच्या जे असं गोल्डचं असं हे असतं की नाही डिझाईन वगैरे, तर ते पण निघू शकते, चकाकी त्याची निघू शकते। म्हणून कणी मी हे आता बाजूला काढून ठेवलेले आहेत। ह्या मी हातानं धुणार आहे। ज्यावेळी चावीला पाणी येईल, कारण रात्री आलं होतं पाणी, रात्री काय मी धुवू शकले नाही। दिवसाचं ज्यावेळी येईल की उद्या किंवा परत, तर त्यावेळी मी हे भिजत घालेन आणि हे धुवून घेईन साड्या। चला तर आता पहिल्यांदा कणी कपडे उन्हात घालून घेऊया। चार्ली कसा निवांत बसला आहे। चार्ली, ए चार्ली, अजून देवपूजा करायची, तर फुलं पण काढायचे। पहिल्यांदा कपडे उन्हात टाकूया आणि त्यानंतर फुलं काढायची। त्याच्या वेलीला कणी कारली असं पासा आता लागतात, मला छोटे छोटे दाखवते। शेवया आता ही छोटे छोटे आहेत, मी आता काढल्यात पासात। असं फूल लागते, दिसतं काय तुम्हाला फूल? हां, असं फूल लागते आणि त्यानंतर कारले लागायला चालू होतात। हे बघा, अशी लांब कारले लागायला लागल्यात, बिना केमिकलचे आहेत। अजून एक येत होतं ते लपलं ते, हे कणी ह्याच्यानं दिसत नाही, असं निरखून निरखून बघायला लागतं। बघा इथे काय, आणि इकडे काय, हे बघा एवढी कणी आपल्याला भेटलेले आहेत कारले, एवढे एवढे होतात। तर म्हणजे जवळजवळ कणी सगळी कामं झालेले, तर फक्त ओटा आवरायचं इकडे। ते बेसनचं पीठ वगैरे केलेलं कणी ते गिरणीतून ते डबा रिकामा केला, ते डबा घासून ठेवायचा थोडंसं कणी। आज हे बघा माझं पिस्ता जास्त पडला, पिस्ता कुणाकुणाला आवडते। मला काजू बदामपेक्षा कणी पिस्ता जास्त आवडतो, कारण ते खारट असतं, मिठाला लागतं त्यामुळे। तर इथं मी कणी ह्याचं वैभवलक्ष्मीचे शुक्रवार केले होते, तर मी बघितलंच नाही। श्रावणाच्या दुसऱ्या शुक्रवारपासून कधी मी सुरुवात केली होती, पण माझं किती शुक्रवार झाले कधी माझ्या लक्षातच नाही। आता मोजून बघते कॅलेंडरमध्ये। श्रावणातला दुसरा शुक्रवार, ऑगस्टपासून चालू आहे।
16 तारखेपासून सुरुवात. 1 2 3 4 5 झालेत. म्हणजे उद्याचा शुक्रवार 6वा असेल. 11 शुक्रवारचं कधी व्रत केलेलं आहे ते लिहून ठेवायला पाहिजे. आजपासून म्हाळाचा महिना चालू, भाद्रपद चालू म्हणजे म्हाळाचा महिना, म्हणजे जे आपले पूर्वज होऊन गेलेले आहेत त्यांना कधी नैवेद्य वगैरे ठेवतात. थांबायला लावूया. कॅलेंडर लावूया आणि थोडीशी भांडी पडलेली ती भांडी घासून ओटा आवरूया. चला, ह्यासोबतच आजचा व्लॉग पण इथेच थांबूया. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.